आज माझा दिवस खूप छान गेला, कारण आज माझे पुष्कळसे फॉलोअर्स माझ्यासोबत बोलले. चला ते सांगतेच. आज संकष्टी असल्यामुळे छान बाप्पांची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर थोडे फ्रुट्स खाल्ले आणि लगेचच फराळ पण करून घेतला. आणि आज फराळमध्ये आईने छान भगर आणि दही बनवलं होतं, पण माझ्या लेकाला ते काही अजिबातच आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी खाल्लंच नाही. नंतर छान बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आम्ही बाहेर जायला निघालो. आधी तर माझ्या लेकाने गणपती बाप्पांच्या पप्पाच्याच छान किस्सी वगैरे घेऊन घेतल्या आणि नंतर आई माऊलीचं दर्शन वगैरे करून आम्ही बाप्पांच्या मंदिरमध्ये गेलो. तिथेच मला ह्या ताई मिळाल्या, जे की ह्या माझ्या फॉलोअर्स आहे. ताई बोलल्या की तुमचे व्हिडिओ मी रोज न चुकता बघत असते. ताईंसोबत छान गप्पा केल्या आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि ताईंनी मला आरती ओवाळायला पण दिली. बाप्पांची आरती वगैरे करून घेतली आणि माझ्या लेकाला इथे आल्यानंतर एकच गोष्ट पाहिजे असते, जे की बाप्पांचे मोदक, आणि त्याला ते मिळतात पण. आणि नंतर मी माझ्या नवऱ्याला मस्का लावून सेलूला घेऊन गेली, कारण मला आज मोमोज खायचे होते. पण माझं बॅड लक, मला काही ते मिळालेच नाही. नंतर मला दाबेलीच खावं लागली. इथेच मला माझी एक फ्रेंड्स आणि तिच्यासोबत एक ताई होती, जे की मला बोलली की मी तुमचे व्हिडिओ रोज बघतात. नंतर मला 1-2 दादा पण मिळाले, ते पण माझ्यासोबत खूप छान बोलले, पण मला सर्वांचे क्लिप्स घेणं काही पॉसिबल झाले नाही. नंतर माझ्या लेकाला पाणीपुरी खायची होती, त्याला पाणीपुरी चालली आणि नंतर आम्ही आमच्या दादाकडे आलो. माझं टकलू घरचं सर्वात छोटं असलं तरी पण दोन्ही दादाला आपल्या इशाऱ्यावर चांगलंच नाचवता येतो. नंतर आतूने आम्हाला जबरदस्तीने लाड करायला घेतलं. आदूच्या जोर जबरदस्तीने किस्सी घेऊन नंतर आम्ही दादासोबत गाडीवरचा एक चक्कर मारायला गेलो. आणि आमच्या घरचे हे 3 इडियट्स एकत्र आले की पूर्ण घरात दंगा करून टाकतात. आणि एवढ्यानंच आमचं काही पोट नाही भरलं तर आम्ही आतूच्या गाडीवर पण कब्जा करून टाकला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका.